मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या पदोन्नती याबाबत किंवा आणखीन सगळ्याच बाबतीत मी तुम्हाला व्हिडिओ देत आहे। जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या ज्या होऊ घातलेल्या आहेत, होणार आहेत, या बाबतीतला एक व्हिडिओ मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी दिला होता। प्रचंड लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे, बऱ्याच लोकांनी पाहिलेला आणि विचार करू नका इतके त्याच्यावर कमेंटमध्ये प्रश्न आलेले आहेत। अर्थात मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की कमेंट मधल्या प्रश्नावर मी तुम्हाला नक्की एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल, ज्यामध्ये तुमच्या कमेंटची उत्तरं देण्याचा, समाधान करण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो, बरेच प्रश्न आहेत या विनंती बदलीबाबत, पण सगळ्यात महत्वाचा, ऐरणीवरचा आणि सगळ्यांच्या समोर आव असून असलेला प्रश्न किंवा शंका म्हणजे, जर मी विनंती बदलीसाठी अर्ज केला किंवा माझं नाव दिलं तर मी विस्थापित होईन का? मला जर शाळा मिळाली नाही तरी माझी बदली होईल का? मी कुठेतरी दूर फेकला जाईन का? वगैरे वगैरे। हा जो प्रश्न आहे तो बरेच जण विचारतायत कमेंटमध्ये। तर हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे। अनेक जण जे मला पर्सनली ओळखतात त्यांनी मला व्हॉट्सअपवर प्रश्न केलेला आहे। तर अधिक जवळच्या लोकांनी फोन करून सुद्धा हाच प्रश्न मला विचारलेला आहे की मी बदलीला माझा अर्ज दिला, नाव दिलं, तर माझी बदली जर झाली नाही किंवा मला जर कोणतीच आवडती शाळा मिळाली नाही तर माझी कंपल्सरी बदली होणार का? प्रशासकीय दृष्टीतून आणि मला हवं तिथं म्हणजे जिथं जागा असतील तिथं जावंच लागेल का? तर असे प्रश्न विचारले। तर हा सगळ्यात महत्वाचा आणि तुम्हाला सगळ्यांना टेन्शन देणारा प्रश्न आहे, हे मी जाणलं आहे आणि म्हणूनच इतर सगळ्या प्रश्नांच्या अगोदर हाच प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत। मित्रांनो, यासाठी मी तुम्हाला अत्यंत सोप्या आणि चांगल्या शब्दात सांगणार आहे, पण ते तुम्ही अतिशय काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे। मित्रांनो, विनंती बदली ही तुम्ही मागितलेली बदली असते आणि तुम्हाला विनंती बदलीसाठी सध्या ज्या रिक्त जागा आहेत त्याच दाखवल्या जाणार आहेत। समजा तुमच्या तालुक्यात समजा आता एक 50 जागा रिक्त आहेत उपशिक्षकाच्या आणि तुम्ही लोक बदलीसाठी, विनंती बदलीसाठी अर्ज करत आहात, तर तुम्हाला त्या 50 जागांच दाखवल्या जातील आणि त्या 50 जागेवरच तुमच्या विनंती बदलीसाठी तुमचा विचार केला जाईल, तालुका स्तरावर जर ही प्रोसेस राबवली तर। बरोबर? याचाच अर्थ, जर तुम्ही रिक्त असलेल्या शाळांमध्ये जोपर्यंत तुम्ही तुमची बदली करून घेत नाही तोपर्यंत तुम्ही ज्या शाळेमध्ये कार्यरत आहात ती तुमची जागा रिक्त होत नाही, तुम्ही तिथं असताच, म्हणजे तिथून तुम्ही रिलीव्ह झालेले नसता। मागील ज्या ऑनलाईन बदल्या झाल्या त्यामध्ये 4 नंबरच्या संवर्गासाठी हा मोठा धोका होता, तो म्हणजे त्यांना आधीच कुणीतरी खो दिलेला असायचा, त्यांची जागा आधीच कुणीतरी पटकवलेली असायची, त्यामुळं त्यांच्या बदलीच्या वेळी त्यांना शाळा मिळो न मिळो आवडती त्यांची बदली ही कंपल्सरी ठरलेलीच असायची। पण या विनंती बदलीमध्ये मात्र तसं होणार नाही। तुम्ही जोपर्यंत शाळा घेत नाही तोपर्यंत तुमची जागा रिक्त होत नाही, याचाच अर्थ तुम्हाला शाळा मिळाली नाही तर तुमची बदली होणार नाही, त्यामुळे तुम्ही विस्थापित किंवा दूर कुठे फेकले जाणार नाही। पण हे एका अटीवर आहे। आता ही अट महत्वाची समजून घ्या। या अटीचं स्पष्टीकरण करण्यासाठी मी रत्नागिरी जिल्ह्याचं जे एक पत्र आलेलं आहे, विनंती जिल्हा बदलीबाबत त्याने एक पत्र काढलेलं आहे रत्नागिरी जिल्हा परिषद, त्या पत्राचा आधार घेऊ इच्छितो। त्या पत्रात त्यांनी असं म्हटलेलं आहे की विनंती बदली केलेल्या शिक्षकांना आम्ही तालुके देणार आहोत, म्हणजे जिल्हा स्तरावर त्यांचं समायोजन होणार आहे आणि तिथं ते शाळा मागणार नाहीत तर तालुके मागणार आहेत। समजा मी एका ए तालुक्यामध्ये आहे आणि माझं समायोजन होत असताना मला सोयीचा म्हणून मी समजा बी तालुका मागितला आणि तो तालुका जर त्यांनी मला दिला तर बी तालुक्यातली कुठली ना कुठली शाळा घेणं मला क्रमप्राप्त आहे। माझी ए तालुक्यातली शाळा ही ऑलरेडी माझ्याकडून गेलेली असणार आहे। या अटीमध्ये किंवा या प्रसंगामध्ये तुमची शाळा गेलेलीच असणार आहे आणि तुम्हाला कंपल्सरी तुमची बदली त्या संबंधित तालुक्यातल्या रिक्त जागेवर करून घ्यावीच लागणार आहे, जी तुम्हाला सेवानिष्ठतेने मिळेल। पण समजा एखाद्या झेडपीनं असा प्रयत्न केला की तुम्हाला शाळाच डायरेक्ट दाखवल्या, पहिल्यांदा प्राधान्य क्रमानं तुमच्या तालुक्यातल्या दाखवल्या, त्यामधली तुम्हाला मिळाली तर तुम्ही घेतलात, नाही मिळाली तर नाही घेतलात, तुम्ही आहे त्या शाळेवर आलात, किंवा तुम्ही म्हटलात मला या तालुक्यातला नको दुसऱ्या तालुक्यातल्या दाखवा, दुसऱ्या तालुक्यातही तुम्हाला मिळाली तर तिथं घेतलात तर तुमची जागा रिक्त होईल। समजा तुम्ही कुठलीच शाळा घेतला नाही जिल्ह्यातली, तुमच्या तालुक्यातली तुमच्यापर्यंत तुमच्या आवडीची होती ती आधीच कोणीतरी घेतली असेल, त्यामुळे तुम्ही बदली प्रक्रियेत भागच घेतला नाही, त्या परिस्थितीत तुम्ही आहे त्या शाळेत राहणार आहात, तुम्ही कुठेही जाणार नाही। पण जेव्हा तालुका देण्याची एखादी जिल्हा परिषद ठरवेल तेव्हा मात्र तिथं तुम्हाला धोका आहे, तुम्हाला त्या तालुक्यात बदली तुमची झालेली आहे असं स्पष्ट होईल। मग त्या तालुक्यातील रिक्त पदावर पदस्थापना देताना
त्या तालुक्याचं वेगळं समायोजन होईल किंवा गशींच्या स्तरावर तुम्हाला शाळा दिल्या जातील। याचाच अर्थ 2 अटी आहेत इथं। जर डायरेक्ट शाळा तुम्हाला दिल्या आणि त्या तुम्ही घेतल्या तर तुमची बदली होईल। डायरेक्ट शाळा देत असताना तुम्हाला कोणतीच शाळा आवडली नाही, तुम्ही कुठली बदली नाकारली, तर तुम्ही आधीच्या शाळेवर आहे त्याच पोस्टवर राहणार आहात। अशा 2 अटी आहेत। तर ही महत्वाची बाब लक्षात घ्या। जर तुमच्या जिल्हा परिषद डायरेक्ट तुम्हाला शाळा देणार असतील, रिक्त ठिकाणी तुम्हाला बदली करणार असतील, तर तुम्ही बदली नाकारल्यास तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहू शकता। तर मुद्दा तुमचा क्लिअर झालेला असेल। तुम्ही विस्थापित होऊ शकता का किंवा तुम्ही विनंती बदलीला अर्ज दिला म्हणजे तुमची बदली होणारच का, या बाबतीत आता तुम्ही सांगोपांग विचार करायचा आहे। तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये कशा पद्धतीने समायोजन राबवलं जाईल। डायरेक्ट शाळा दिया आणि तुम्ही नाकारलात, आवडती शाळा मिळाली नाही म्हणून, तर तुम्ही आहे तिथंच राहाल। पण जर तालुके दिले, फक्त तालुक्यांचंच समायोजन केलं, म्हणजे ए तालुक्यातल्या शिक्षकाला बी तालुका दिला, तर अशा परिस्थितीत मात्र तुम्हाला बी तालुक्यातली शाळा निवडणं क्रमप्राप्त आहे। ए तालुक्यातली शाळा तुमची जाणार आहे। ठीक आहे, यावर अधिक न बोलूया, आणखीन भरपूर प्रश्न आहेत। आता संवर्ग जे आहेत या बदलीसाठी त्याच्याबद्दल बोलूया। 4 संवर्ग आहेत जे ऑनलाईन बदलीमध्ये सुद्धा होते। संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3 ज्याला इनटायटल म्हणजेच अवघड क्षेत्रात काम करणारे शिक्षक, आणि संवर्ग 4 जे बदली पात्र शिक्षक म्हणजे ज्यांना सध्याच्या शाळेवर 5 वर्ष आणि सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्ष झाले आहेत, त्यांना आपण बदली पात्र म्हणत होतो। आणि ऑनलाईन बदलीमध्ये अशा लोकांच्या जागा इतर 3 संवर्ग घेत होते। पण आता काय होणार नाही, आता तसं होणार नाही। कोणीच कोणाच्या जागा घ्यायच्या नाहीत, तर 4ही संवर्गातल्या लोकांनी फक्त आणि फक्त रिक्त जागांमध्येच मागणी करायची आहे। बदली पात्र असो, बदली अधिकार प्राप्त असो, संवर्ग 2 मध्ये असो, संवर्ग 1 मध्ये असो, तर तुम्ही फक्त आणि फक्त रिक्त जागाच मागू शकता। दुसऱ्याची जागा मागणं तुम्हाला या बदली प्रक्रियेत शक्य नाही, अधिकार तो दिलेला नाही। तर आता या 3 संवर्गांसाठी, या 4 संवर्गांसाठी नेमकं किती मुदत दिलेली आहे, तुमची सेवा किती झालेली असली पाहिजे। तर मागच्या मी व्हिडिओमध्ये बोललो होतो की एखादे वर्ष जरी झाला असेल, कोणत्याही संवर्गात असा तुम्ही, एखादं वर्ष जरी झाला असेल तर तुम्ही या बदली प्रक्रियेसाठी पात्र असणार आहात। तुमची सेवा ज्येष्ठता लावली जाईल आणि त्या सेवा ज्येष्ठतेनुसार जितक्या जागा रिक्त असतील त्या पद्धतीने बदली करण्यात येईल। रत्नागिरी जिल्ह्याच्या पत्रामध्ये मात्र सरळ म्हणजे कंपल्सरी कोणत्याही संवर्गातला असतो तो, त्याला सध्याच्या शाळेवर 3 वर्ष सेवा झाली असली पाहिजे अशी अट लावण्यात आलेली आहे। आता ग्राम विकास विभागानंच निश्चित गाईडलाईन्स न दिल्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद आपापल्या पद्धतीनं अर्थ लावते की काय असं एकंदरीत पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्याचा कित्ता इतर जिल्हा परिषद सुद्धा गिरवू शकतात, कारण कुणाला तरी काहीतरी गाईडलाईन हवी असते। मग ठीक आहे, त्या जिल्ह्यानं केलं तसंच आपण करूया असं होऊ शकतं। म्हणून आता आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की कंपल्सरी 3 वर्ष त्या शाळेत जर तुम्हाला झाले असेल तर आणि तरच तुम्ही विनंती बदलीच्या यादीमध्ये येऊ शकता। शाळेवर 3 किंवा 3 पेक्षा कमी वर्ष झाले असतील तर तुमचा कोणत्याही संवर्गातून तुम्ही अर्ज करा, त्या संवर्गात बदली प्रक्रियेमध्ये तुमचा समावेश केला जाणार नाही असं रत्नागिरी जिल्ह्याच्या पत्रात म्हटलेलं आहे। कदाचित हे सगळीकडे लागू होऊ शकतं। मित्रांनो, मी थोडंसं तुमच्या विरोधात जाऊन बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। शासनाचा क्लिअर हेतू असा होता की विनंती बदल्या, जी आधीची सरसकट बदली प्रक्रिया थांबवून केवळ विनंती बदली करण्याचा शासनाचा हेतू मुळात असा होता की जे खरोखर सध्या गैरसोयीमध्ये आहेत आणि 2022 मध्ये त्यांना व्यवस्थित जागा मिळाल्या नाहीत, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, अशा लोकांना सोयीच्या ठिकाणी येता यावं, तेही रिक्त पदांच्यावर, कोणाचीही जागा न घेता रिक्त पदावर सोयीच्या ठिकाणी येता यावं म्हणून ही बदली प्रक्रिया राबवण्याचं धोरण शासनानं आखलं आहे। पण त्याचा अर्थ आपण वेगळाच घेऊन सरसकट जो सोयीतही आहे पण काहीतरी इतर कारणास्तव त्याला तिथं राहायचं नाही म्हणून त्यानंही आता बदली प्रक्रियेमध्ये उडी घेतलेली आहे। संवर्ग 1 मधले जे लोक आहेत, जर त्यांना सेवेची अट नसेल तर मात्र ते बऱ्यापैकी, आता संवर्ग 1च्या विरोधात बोलतोय असं नाही, पण ही फॅक्ट आहे, संवर्ग 1 वाले बऱ्यापैकी रिक्त जागा आधीच बळकावू शकतात, संवर्ग 2 वाले बळकावू शकतात। तर हा जाता यातले सगळे म्हणजे एखादी प्रक्रिया जर आली तर त्यामध्ये काही प्रोज आणि कॉन्स असतातच, काही धोके असतात, काही चांगल्या बाबी सुद्धा असतात, तसं होऊ शकतं। पण सरसकट जर अशा पद्धतीने 3 वर्षाची अट जर लावली तर मात्र आत्ताच सोयीमध्ये आलेले लोक या बदली प्रक्रियेत लगेच भाग घेऊ शकणार नाहीत। त्यामुळे खरोखर गैरसोयीमध्ये जे लोक आहेत
त्यांना संधी मिळू शकते. कदाचित तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल नसाल टाका कमेंटमध्ये, हरकत नाही. अर्थात आपण दोघे हे चर्चात्मक चॅनल चालवत आहोत. मी माझं खरं म्हणत नाही आणि तुमचंही मी खरं म्हणत नाही. आपण या चर्चेतून एक व्यवस्थित सुवर्णमध्ये निघतो का हेच पाहत असतो. तर ठीक आहे, या पद्धतीने होऊ शकतं. या बदली प्रक्रियेत एक महत्वाचा वेगळा संवर्ग सुद्धा पत्रानुसार सांगण्यात आले, तो म्हणजे ऑदर. आता हे ऑदर काय आहे प्रकार, तर संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 1 म्हणजे तुम्हाला माहिती आहे संवर्ग 1 मध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो नसेल, पण 53+ हे सुद्धा संवर्ग 1 मध्ये असणार आहे. आणि 53+ ची जी कमाल तारीख आहे म्हणजे ती आदर्श म्हणजे काय म्हणतात ते कुठल्या तारखेपर्यंत 53+ असलं पाहिजे, तर 31 मे 2024 ही तारीख त्यासाठी गणली गेलेली आहे. आणि 31 मे 2024 पर्यंत तुमचे 53+ झालेले असले पाहिजेत आणि त्या शाळेवर इतर लोकांना त्या शाळेवर 31 मे पर्यंत 3 वर्ष झालेले असले पाहिजे. असं काही होऊ शकतं. ठीक आहे, तर 53+ यामध्ये जाणार आहे हे तुम्ही आता समजून घेतलेला आहात. तर संवर्ग 2 म्हणजे पती पत्नी. आता पती पत्नींना सुद्धा जर 3 वर्षाची अट त्यांनी घातली इतर जिल्हा परिषदेने सुद्धा, माझ्या मते 1 आणि 2 ला कोणती सेवेची अट नसायला हवी होती. कारण निदान 1 वर्ष तरी पूर्ण असलं पाहिजे, अगदीच नाही म्हणजे 1 दिवसात त्यांनी करू नाही बदली, 1 वर्ष तर ची अट असली पाहिजे. आणि पती पत्नीमध्ये काय होतं, जर ते खरोखरच 30 पेक्षा बाहेर असतील दोन्ही जोडीदार आणि ते, तर त्यांची सोय झालेली नाही असं समजून त्यांना 1 वर्षाच्या मुदतीनंतर सुद्धा त्यांना ती संधी द्यायला हवी. कारण त्यांनी त्या बदलीचा लाभ अजून घेतलेलाच नाही, कारण अजूनही ते 30 पेक्षा जास्त अंतरावरच आहे. तर असो, तर 53+ आणि पती पत्नी हे दोघे या संवर्गामध्ये येऊ शकतात. जर अट त्यांना 3 वर्षाची तुमच्या जिल्हा परिषदेनं दिली नसेल तर 1 वर्षाची अट सुद्धा तुम्ही पाळून ही बदली प्रक्रियेत भाग घेऊ शकता. संवर्ग 3 2019 मध्ये किंवा 2022च्या वेळी ज्या शाळा अवघड क्षेत्रात होत्या, पण आता नाहीत, पण तेव्हापासून तुम्ही त्या शाळेवरच कार्यरत अजूनही असाल आणि आता 3 वर्ष होऊन गेली असतील, आता जरी ती सोप्या क्षेत्रात असेल तर तेव्हा मात्र ती जेव्हा तुम्ही कार्यरत सुरू केले तेव्हा मात्र ती अवघड क्षेत्रात असेल, तर तुम्हाला बदली अधिकार प्राप्त या श्रेणीमधून म्हणजे संवर्ग 3 मधून अर्ज करता येणार आहे आणि तुम्हाला बदली प्रक्रियेत भाग घेता येणार आहे. तर हे 4 प्रकार झाले. चौथा आहे बदली पात्र, जे तुम्हाला सांगितलेलं आहे 10 आणि 5 वर्ष. आता 5वा जो संवर्ग त्यांनी तयार केलेला आहे ऑदर. आता ऑदर काय आहे, संवर्ग 1 मध्ये जे येत नाहीत म्हणजे ज्यांना कोणताच आजार नाही, 53+ नाहीत वगैरे वगैरे, म्हणजे ते संवर्ग 1 मध्ये येत नाहीत. पती पत्नी नाहीत म्हणजे संवर्ग 2 मध्ये येत नाहीत. अवघड क्षेत्रातही नाहीत म्हणजे 3 मध्ये येत नाहीत. आणि बदली पात्राची अट सुद्धा त्यांनी पूर्ण केलेली नाही म्हणजे 5 वर्ष आणि 10 वर्षही त्यांना झालेली नाही, पण तरी सुद्धा त्यांना बदली हवी. या लोकांना अदर कॅटेगरीत टाकायची आहे. पण या लोकांचा विचार अगदी शेवटी केला जाणार आहे. आधी संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3 आणि संवर्ग 4 जे पात्र आहेत त्यांची बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर जर रिक्त जागा राहणार असेल तर या अदर कॅटेगरीतल्या लोकांना सुद्धा ज्येष्ठतेनुसार राहिलेल्या रिक्त शाळांमध्ये त्यांची बदली करण्यात येणार आहे. तर हे अशा पद्धतीने होणार आहे. थोडी किचकट प्रकार आहे, पण या पद्धतीने ही विनंती बदली होणार आहे. रत्नागिरीनं सरळ पत्रामध्ये लिहिलेलं आहे की 14 मार्चला ही बदली प्रक्रिया ते राबवणार आहेत. काही जिल्हा परिषदेचे माझ्या कमेंटमध्ये आहेत की अजून कोणतीच हालचाल नाही. काही जिल्हा परिषदेने डेटा गोळा केलेला आहे पण तारीख जाहीर केलेली नाही. पण होतंय हे, बघूया. जर होत असेल तर त्याला तुम्ही सामोरं जाऊ शकता, नाही झालं तर मग आपल्या हातात काहीच राहणार नाही. आचारसंहितेच्या आधी जर काही गोष्टी कंपल्सरी घडल्या तर त्या होऊन जातील, नाहीपेक्षा मग आचारसंहितेनंतर कदाचित मे मध्ये सुद्धा या प्रक्रिया होऊ शकतील. तर आता या व्हिडिओचा सार आपण सांगू इच्छितो तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर विनंती बदली प्रक्रियेत तुम्ही सहभाग घेतला असाल याचा अर्थ तुमची शाळा किंवा तुमचं पद गेलेलं नसणार आहे. शाळा डायरेक्ट जर तुम्हाला दिल्या जाणार असतील आणि आवडत्या शाळा जर तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही बदली नाकारू शकता आणि आहे तिथंच राहू शकता. जर तुम्हाला तालुके दिले तर मात्र तुम्ही त्या तालुक्यात जाणार आहात आणि मग तालुक्यातली एखादी शाळा घेणं तुम्हाला कंपल्सरी असेल. आधीच्या तालुक्यातली शाळा तुमची गेलेली असेल. ठीक आहे. दुसरं, संवर्ग 1, 2, 3, 4 या संवर्गांना सेवेची अट किती असेल अजून सांगता येत नाही, पण त्यासाठी 31 मे 2024 ही तारीख मात्र गणली जाणार आहे. मग 53+ साठी असेल किंवा किती वर्ष सेवा पूर्ण झाली हे जर काढायसाठीची तारीख असेल तर ती 31 मार्च 2024 पकडली जाऊ शकते. मग 3 वर्ष घेतात सगळ्यांना सरसकट. काय संवर्ग 1, 2 ला 1 वर्ष आणि 3 आणि 4 ला वेगळ्या मुदत देतात. या पद्धतीनं पाहणं औत्सुक्य असणार आहे. सगळ्यात शेवटचा जो संवर्ग असणार आहे ऑदर, त्यांना पहिल्या 4 संवर्गातली बदली प्रक्रिया पार पाडल्यानंतर संधी दिली जाईल.
जे कोणत्याच संवर्गामध्ये कॅटेगरीमध्ये येणार नाही. मित्रांनो, अजून भरपूर हे आहेत, कमेंट आहेत, पण आता तेवढं सगळं घेतलं तर आपला व्हिडिओ खूप लांबू शकतो. पण तरीही जाता जाता आपण काही बघू शकतो. काहींनी म्हटलेल्या महिलांसाठी वगैरे अवघड, तर ते तुम्ही तिथं आता पण कार्यरत असाल आणि ती अगोदर जर महिलांसाठी अवघड असेल तर होऊ शकतं. तर बदली प्रक्रियेत एक बदलीची संधी दिली नाही, बदली प्रक्रियेत सहभाग घेतला पण नकार दिला तर त्याची भविष्यातली संधीचा नकार हे होऊ शकतं. कदाचित नकार दिला तर तुम्हाला पुढील 3 वर्ष पण पुन्हा बदली प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. काही ना काही नियम असू शकतात, त्यामुळे आपण ह्या गोष्टी डोक्यात ठेवूनच बदली प्रक्रियेला सामोरं जायचं आहे. तर जिल्ह्यातली रिक्त पदं पाहायला मिळतील का असं काही नाही म्हटलं, ते तुमच्या जिल्हा परिषदेवर अवलंबून आहे. या बदलीमध्ये सेवेची अट आहे का, कोणीही विनंती बदली करू शकतो. सेवेची अट संवर्गांसाठी दिलेली आहे, अदर कॅटेगरीसाठी मात्र सेवेची अट नाही. पण तिथपर्यंत बदली प्रक्रिया येईल किंवा त्या अदर कॅटेगरीतल्या बदली प्रक्रियेची कशा पद्धतीनं कार्यवाही होईल हे मात्र सांगता येत नाही. बऱ्याच जणांनी खूप छान माहिती दिली असं सांगितलेलं आहे. 15 दिवशी एक व्यक्ती जर पती पत्नी असाल आणि पती पत्नीमधून न करता एखाद्याला जर रेग्युलर बदली प्रक्रिया म्हणजे बदली पात्र वगैरे याच्यातून बदली करायची असेल तर तो बदली प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या पद्धतीने या सगळ्याच गोष्टींचं उत्तर मला वाटतं या काही मगाच्या विवेचनातून तुम्हाला मिळाले असतील. त्यामुळं ही बदली प्रक्रियेला तुम्ही सामोरं जा. फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहेत असा प्रश्न आहे, पण ते ज्या त्या जिल्हा परिषदेवर अवलंबून आहे. तर बस काही नाही. आंतरजिल्हा बदलीबाबतही काय प्रश्न आहेत त्याच्याबाबत आपण 1 युनिटचा एक प्रश्न होता. 1 युनिट यामध्ये होणार नाही. आपसी बदली सुद्धा होणार नाही, हे विनंती बदली असल्यामुळं. आणि आणखीन एक प्रश्न महत्वाचा, विनंती बदलीमध्ये कार्यरत तालुक्यातीलच शाळा मागता येईल का? येऊ शकते. तुम्हाला समायोजनाच्या वेळी जर म्हटले की तुम्हाला तुमच्या तालुक्यातल्या पहिल्या शाळा तुम्ही मागू शकता आणि तिथंच जर तुम्हाला शाळा मिळाली तर तुम्ही त्या बदली प्रक्रियेत लगेच शाळा मिळवू शकता. समजा तुमच्या तालुक्यातली शाळा तुम्हाला मिळाली नाही आणि शेजारच्या तालुक्यातली शाळा तुमच्या दृष्टीने सोयीची असेल तर नंतर तुम्ही शेजारच्या तालुक्यातली शाळा सुद्धा मागू शकता किंवा पूर्णपणे नकार देऊ शकता. ठीक आहे. आपसी बदलीनं जिल्हा बदलीला आलेल्या लोकांना कोणती सेवा पकडली जाईल? तर आपसी बदलीचा नियमच आहे, तुम्ही आपसी बदली केला असेल तर तुमच्यामध्ये जो ज्युनियर आहे त्याची सेवा दोघांनाही काउंट केली जाते, त्यामुळे ती सेवा तुमची काउंट केली जाणार आहे. ठीक आहे. तर आता नेमकं तुमच्या जिल्हा परिषदेकडून काय माहिती मिळते ते बघा. कोणती अट सेवेची ठेवली जाईल ते पहा. शाळा कशा पद्धतीने दिल्या जातील, तालुका देतील का शाळा देतील ते पहा. ऑदरमध्ये जात असाल तर थोडं तुम्ही बाजूलाच थांबलेलं बरं, म्हणजे ऑदरची बदली प्रक्रिया ही तेवढ्या कटाक्षानं होईल असं वाटत नाही. तर मित्रांनो, बरेच प्रश्न असतात. प्रश्नांच्या काही गोष्टींची मी तुम्हाला उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टी तुमच्या तिथल्या स्थानिक परिस्थितीवर तुम्ही सोडवू शकता, लॉजिक लावू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत लाईक आणि शेअर करा. आणि मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं आहे की जवळजवळ माझे व्हिडिओ बघणारे जर 80% लोक हे न सबस्क्राईब केलेले व्हिडिओ पाहत असतात. नेमकं मला हे गोडबंगाल कळत नाही की तुम्ही व्हिडिओ पाहता तेवढे 80% लोक, पण सबस्क्राईब करायला तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम येतो. सगळा इगो वगैरे सगळं बाजूला ठेवा. तुम्ही सुद्धा युट्यूबर असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करायला तुम्हाला कोणताही नुकसान नाही, तुम्हाला काहीही पेड करावं लागत नाही, ते फ्री आहे. पण तुमच्या सबस्क्राईबमुळे मला मात्र प्रोत्साहन मिळतं वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी. आपण परत सुद्धा या बाबतीवर किंवा वेगळ्या बाबतीवर व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत टेक केअर.